नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारंग लीगल एज्युकेशन सर्व्हिसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण MSBTचे जे काही डुप्लिकेट मार्कशीट आहे, हरवलेले जे मार्कशीट आहे डिप्लोमाचे वगैरे, हे कसे काढायचे या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आला आहे. तर सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये A to Z मी दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुमच्याकडं तुमचे मार्कशीटचे डिटेल नसतील तर काय करायचे त्यासाठी, किंवा तुमचं पासिंग इयर कधीचं आहे, तुमच्याकडे सीट नंबर नाही, तुमच्याकडे गॅजेट नाही, किंवा अर्ज भरताना काय काय डॉक्युमेंट लागतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर आपण सुरुवात करू व्हिडिओला. तर तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार .maonline.gov.in वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. जर ऑलरेडी क्रिएट केलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. आता मी ऑलरेडी क्रिएट केलं त्यामुळे डायरेक्ट लॉग इन करणार आहे. जर तुम्ही नसन केलं क्रिएट अगोदर तर नवीन युजरने तुम्ही इथं क्रिएट करायचं आहे. क्रिएट केल्यानंतर तुम्ही इथं तुमचा युजर ID पासवर्ड टाका, मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे, आणि इथं जो काय कॅप्चा शो होत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आणि तुम्ही तुमचा युजर क्रिएट करताना जो काही जिल्हा तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून लॉग इन बटनवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमचा डॅशबोर्डचा यापूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथं शो होऊन जाईल. जर तुम्ही यापूर्वी भरला नसेल तर तुम्ही इथं तुम्हाला ब्लँक असं येऊन जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे सगळे डिपार्टमेंट्स आणि हे फॅसिलिटी सर्व इथं अवेलेबल दिले आहेत, म्हणजे सर्टिफिकेट वगैरे हे करण्यासाठी. तर आज आपण MSBTचं मार्कशीट काढायचं कसं ह्या संदर्भातला व्हिडिओ असल्यामुळे आपण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सब डिपार्टमेंट विचारेल. याच्यावरती तुम्हाला आता MSBTचे मार्कशीट काढायचे, त्यामुळं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे क्लिक करायचे. हे क्लिक केल्यानंतर MSBTकडनं आपले सरकार पोर्टलद्वारे ह्या अशा पद्धतीने सर्व सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल डिप्लोमाचं, त्यानंतर तुमचा जो काही सिलेबस असेल सिलेबस सर्टिफिकेटसुद्धा इथून आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही डिप्लोमाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल, नेम करेक्शन वगैरे, ते पण तुम्ही इथं करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या तुमचं जे कन्सर्न सर्टिफिकेट असेल डिप्लोमाचं जे मार्कशीट कार्ड वगैरे, त्याचं पण तुम्ही एक मार्कशीट कार्ड काढू शकता. त्यानंतर रिव्हॅल्यू आन्सर शीट, म्हणजे तुम्ही रिव्हॅल म्हणजे रिचेकिंग त्यावेळेस तुमचं मार्कशीट आहे ते पण तुम्ही इथं काढू शकता. त्यानंतर डुप्लिकेट सर्टिफिकेट काढू शकता, कॉपी ऑफ मार्कशीट आणि सर्टिफिकेट पण काढू शकता. त्याप्रमाणे ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट काढू शकता, मायग्रेशन सर्टिफिकेट काढू शकता. परंतु आज आपण डुप्लिकेट मार्कशीट कसं काढायचं आहे किंवा मार्कशीटच्या कॉपी कशा काढायच्या ह्या संदर्भातला व्हिडिओ असल्यामुळं आपण डुप्लिकेट मार्कशीटवरती तुम्हाला इथं क्लिक करायचे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसेस बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडोला नवीन पेजला घेऊन जाईल आणि अशा पद्धतीचं ते लोडिंग होईल. आता आपले सरकारचं ही वेबसाईट असल्यामुळे थोडीफार ही स्लो पण चालते, त्यामुळे जरा थोडंसं वेट करायचं आहे. हे असं वेट केल्यानंतर तुम्ही तुमचं जे प्रोफाईल क्रिएट केलं असेल त्याप्रमाणे तुमचं इथं नाव हे शो होऊन येईल. तुमचं इथं जो काही ॲड्रेस आहे तो तुम्हाला ॲड्रेस इथं एंटर करायचा आहे. बिल्डिंगचं नाव वगैरे, स्ट्रीट काय असेल ते, ह्या सगळ्या तुम्हाला इथं गोष्टी इथं फिल करायच्या आहेत. तर चला तर आपण आता ॲप्लिकेशन फिल करायला सुरुवात करूया. तुमच्याकडे जर बिल्डिंगचं नाव असेल तर बिल्डिंगचं नाव तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही तुमचा गावाचं डायरेक्ट ॲड्रेस पण तुम्ही इथं टाकू शकता, किंवा तुमचा जो रोड वगैरे असेल जे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही तिथं एंटर करायचं आहे. तुमच्या जवळचं जे काय लँडमार्क आहे ते लँडमार्क टाकायचं आहे. आणि जे काही तुम्हाला इथं हे स्टार किल्ले आहेत हे स्टार किल्ले तुम्हाला इथं
हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते फिल करणं आवश्यक आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जे काय असेल ते. आता मी ऑलरेडी ते हे हाईड करणार आहे, कारण का हे कॅन्डिडेटचं मी एका विद्यार्थ्याचं फॉर्म भरतो आहे मी, त्याच्या अनुषंगाने मी हे डेटा तुम्हाला मी हाईड करणार आहे. पण तुमच्या माहितीसाठी कसा फॉर्म भरायचा आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. हे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं व्हिलेज जे असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. हे असं सिलेक्ट केल्यानंतर लवकर लिस्ट येत नाही आहे, थोडासा वेट केल्यानंतर ती लिस्ट तुम्हाला येऊन जाईल. त्यानंतर तुमचा जो काय मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकून द्या, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे. आता जे तुमचं काय मार्कशीट असेल त्या मार्कशीटवरती तुम्हाला एनरोलमेंट नंबर दिलेला असतो. आता MSBTचं मार्कशीट कसं असतं हे तुम्हाला मी शेवटला सांगणारच आहे. तर जो काही एनरोलमेंट नंबर हा तुमचा पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत हा सेमच राहतो. तो टाकायचा आहे तुम्हाला. जे की युनिव्हर्सिटीच्या मार्कशीटला PRN नंबर असतो त्याचा तसा आहे हा एनरोलमेंट नंबर राहतो, तो तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. आता तुमचं रिझन इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. बघ कशासाठी तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट करायचं आहे, तर जे काही मार्कशीट आहे ते लॉस्ट झाले, लॉस्ट मार्कशीट टाकू शकता तुम्ही. एक्झामिनेशन जे काय आहे तुम्हाला ज्या वर्षाचं मार्कशीट काढायचे ते मार्कशीट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमचा जो काही डिप्लोमा कोणता कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता मला डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा जो कोर्स आहे त्याचं आपल्याला शोधायचं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर तुमचं जे कॉलेजचं नाव आहे ते कॉलेजचं नाव तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. हे सगळी कॉलेजची लिस्ट दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सगळंच तुम्हाला इथं सर्चिंग करायचं आहे. सर्चिंगप्रमाणे तुमचं जे काही कॉलेजचं नाव असेल ते कॉलेजचं नाव टाकायचं आहे. तुमचा कॉलेजचा जो काही कोड असेल तो कॉलेजचा कोड तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे. तुमच्या मार्कशीटवरती ती डिटेल दिलेली असते. आता इथं तुम्हाला खाली विचारते तुम्हाला तुमचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला स्वतः कलेक्ट करायचं आहे, जे की मुंबईच्या MSBTमधून, का तुम्हाला तुमच्या पोस्टल ॲड्रेसवरती, म्हणजेच जे तुमचं रिजनल ऑफिस आहे त्या रिजनल ऑफिसला तुम्हाला, म्हणजे RBTला तुम्हाला तिथून कलेक्ट करायचं आहे. आता इथं RBTला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं मुंबई सब रिजन, पुणे रिजन, नागपूर रिजन आणि औरंगाबाद रिजन अशा 4 ठिकाणावरून तुम्ही घेऊ शकता. आता मी बाय सेल्फ मुंबईला जाऊन घेऊ शकत नाही, तर पुण्याचं रिजन मी सिलेक्ट करणार आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला जो काय RBTचा ॲड्रेस आहे पुण्यातला, त्या RBTचा ॲड्रेस तुम्हाला इथं खाली शो होऊन जाईल. त्यानंतर इथं खालचा जो टॅब आहे ते तुम्हाला कोणतं मार्कशीट रिक्वायर्ड आहे त्याचे तुम्हाला डिटेल भरायची. आता मला सेमिस्टर 3चं मार्कशीट काढायचे, तर सेम 3 सिलेक्ट केलं. तुमचं जे काही इयर आहे पासिंग इयर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता माझं पासिंग इयर 13चं आहे. त्यानंतर तुमचं जे एक्झामिनेशन विंटर आहे का समर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर माझं समर होतं. ॲड सीट नंबर इथं तुम्हाला इथं एंटर करायचा आहे, जो काय तुमचा सीट नंबर असेल तो. आणि ॲड सेमिस्टर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड सेमिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा सेव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि तुमचे सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे. अशा पद्धतीने तुमचा हे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली अशी एंट्री येऊन जाईल.
तिथं ॲग्री बटनवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह डिटेलवरती क्लिक करायचं आहे. ते म्हणते तुमची माहिती तपासा. तर तुमचे जर काही चेंजेस असेल तुम्ही चेंजेस करू शकता. जर तुम्हाला काही चेंजेस नसेल तर तुम्ही डायरेक्ट सबमिट करू शकता. ओके बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेटिंग येईल, कारण का आपले सरकार हे पोर्टल जरा स्लो चालते. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. जर काही विद्यार्थ्यांकडे जर तुमचे सीट नंबर किंवा काही डिटेल्स नसेल तरी पण आपण तुम्हाला मार्कशीटसाठी मदत करू शकतो. तर आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमचे मार्कशीट काढण्यासाठी मदत करेल आपण. तर हे तुमचं ॲप्लिकेशन जनरेट झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. तुमचा ॲप्लिकेशन आय डी हा जनरेट झालेला आहे. ओके बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही फोटो आहे आणि सिग्नेचर आहे याच्यावरती तुम्हाला घेऊन जाईल. इथं तुमचं ॲप्लिकेशन आय डी, तुमचं नाव आणि तुमचं मार्कशीटची सर्व्हिस नेम म्हणजे डुप्लिकेट मार्कशीटचा ऑप्शन येऊन जाईल. तुम्हाला इथं तुमची फाईल म्हणजे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, जो की 160 पिक्सलमध्ये पाहिजे आणि तो म्हणजे 200 आणि 212 याच्यामध्ये असावा, म्हणजे हाईट आणि विथ. तर इथं तुम्हाला इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचे सिग्नेचर अपलोड करायचे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एक ॲनेक्चर आहे, जे काही सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे हा डाउनलोड करून तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्याच्यावरती फोटो वगैरे लावून सही करून तुम्हाला ते अपलोड करायचे. तुमचं सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी किंवा तुमच्या प्रिन्सिपलची गॅजेट झेरॉक्स कॉपी, ही गॅजेट कॉपी तुम्हाला इथं स्कॅन करून अपलोड करायची. त्यानंतर तुम्हाला पोलीस FIR अपलोड करायची आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो काही इथं डाउनलोड केला आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता याच्यामध्ये ह्या कॅन्डिडेटचं हे जे कॅन्डिडेटचं फॉर्म भरतो आहे ह्या कॅन्डिडेटकडं कोणत्याही पद्धतीचं रेकॉर्ड नव्हतं, परंतु आपण त्याचं रेकॉर्ड फाईंड करून त्याचं आपण सगळं हे ॲप्लिकेशन फिल करतो, कारण त्या कॅन्डिडेटकडचं कॉलेज पण बंद पडलेलं होतं. अशा केसेसमध्येच आपण आता हे ॲप्लिकेशन फिल करत आहे. तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही FIR आहे ते FIR तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचं इथं तुम्हाला हे गॅजेट कॉपी म्हणजे पूर्वी मार्कशीट आहे, मार्कशीट तुम्हाला इथं अपलोड करायची आहे किंवा तुमची गॅजेट कॉपी असेल ती प्रिन्सिपलच्या सहीची ती अपलोड करायची आहे. इथं FIR अपलोड करायचे आहे. त्यानंतर 3 नंबरला तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचं आहे आणि अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर थोडं वेट घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजेसला म्हणजे पुढच्या स्टेपला तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. हे अशा पद्धतीचं अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असा ओकेचा मेसेज येऊन जाईल. तुम्ही ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुढं पेमेंटसाठी ऑप्शन येईल, जो की तुमचा ॲप्लिकेशन आय डी असेल, तुमच्या सर्व्हिसचं नाव असेल आणि जे काही चलन असेल 459 रुपये हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्याच्यामध्ये GST वगैरे ऑनलाईन सेवेचे चार्जेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. कन्फर्म बटनवरती क्लिक करा. कन्फर्म बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेट बँकिंगला जाऊन किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता. इथं नेट बँकिंगवरती क्लिक करायचे. त्यानंतर प्रोसेड टू पेमेंटवरती क्लिक करा. प्रोसेड टू पेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही UPIने वगैरे तुम्ही पेमेंट करू शकता. तर आपण UPIने पेमेंट करणार आहे. त्या पोर्टलवरती ते घेऊन जात आहे पेमेंट गेटवेवरती. इथं असं आल्यानंतर तुम्हाला UPIचं ऑप्शन येऊन जाईल. इथं QR कोडवर स्कॅन करा आणि तुमच्या मोबाईलमधलं जो काही तुम्ही जे काही ॲप वापरता असाल UPIचं त्या ॲपमधनं तुम्ही त्या स्कॅनरवरती तुम्ही पे करू शकता. अशा पद्धतीने पेमेंट तुमचं ॲप्लिकेशन हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. इथं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज येऊन जाईल. सगळे डिटेल असेल तुम्ही याचे डाउनलोड पण तुम्ही करून घेऊ शकता. हे मी सेव्ह करून घेतो आहे.
सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. परत बॅक टू प्रिंटवरती मी येतो आहे, कारण का आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अजून. अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला येऊन जासाल. डॅशबोर्डला आल्यानंतर तुमचं हे ॲप्लिकेशन नंबर इथं जनरेट झालेला असेल, तुमचं सर्व्हिसचं नेम चेंज झालेलं असेल, तुमचं इथं पेमेंट डेटचं असेल आणि तुमचं जो काही ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथं शो होतो आहे. त्यानंतर पुढं ॲक्शन आहे, जे काही तुमचा डाउनलोड फॉर्म तुम्हाला इथं डाउनलोड फॉर्म करण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे. मग इथं डाउनलोड फॉर्मवरती तुम्ही क्लिक करू शकता, किंवा तुमचे जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले पण तुम्ही इथं पाहू शकता. आता हे ॲप्लिकेशन मी सेव्ह करून ठेवतो आहे. असं डाउनलोड झाल्यानंतर ह्याची PDF ओपन करून आपण आपलं ॲप्लिकेशन पाहू शकता. अशा पद्धतीची PDF तुम्हाला ही पाहावयास मिळेल. त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले, व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत पोर्टलवरती ते सगळं डॉक्युमेंट तुम्हाला इथं पाहावयास मिळतात. हे बघा, आता तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो काय असेल तुमचं जे गॅजेट कॉपी, मार्कशीट, ते FIR आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले. इथं व्ह्यू करून तुम्ही डॉक्युमेंट चेक करू शकता. अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला हे 30 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या जे काही तुमचं RBTचं ऑफिस आहे हे मंजूर होऊन तुमच्या ॲड्रेसवरती येऊन जाईल. जर तुमचं काही त्रुटी वगैरे असेल तर तुम्हाला इथं एडिटसाठी तुम्हाला येऊन जाईल, जे की तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन पुन्हा एडिट करू शकता. अशा पद्धतीने साधी आणि सिंपल प्रोसेस आहे, जे की तुमचे हे डिप्लोमाचे वगैरे MSBTचे मार्कशीट तुम्ही सहजरित्या काढू शकता घर बसल्या. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही क्वेरी असेल, काही अडचण आली असेल किंवा तुम्हाला मार्कशीट काढून हवे असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे डिटेल नसू द्या, तुमचं कॉलेज बंद पडलेलं असू द्या, तरी पण आपण तुमच्या मार्कशीट काढून देऊ. धन्यवाद.